सारीपाट सह्याद्रीचा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. प्रेक्षक नमस्कार. धीरज परदेशीच्या हत्याकांडानंतर नगर शहर पेटता राहिलं. खरं तर हे विधान मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय. शहर पेटवलं जावं अशा भूमिकेतून काही एलिमेंट्स याच्यात काम करत असताना हे शहर अगदी काही मिनिटांमध्ये नगर जिल्ह्याचे SP सुदर्शन यांनी हे शहर विझवलं. याबद्दल मी SP मनापासून अभिनंदन करतो. खरं तर या 2-3 दिवसांमध्ये महापालिका आयुक्तांची जी भूमिका राहिली ती भूमिका देखील आता तपासण्याची गरज आहे आणि त्यांना त्यांची भूमिका बदलण्याची गरज आहे. कर्मचारी संघटना बहिष्काराची आणि दरपोक्तीची भाषा वापरते आणि असं असताना त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. मूलभूत सुविधा एका विशिष्ट भागाला दिल्या जात नाहीत आणि असं असताना देखील त्यांच्यावर कुठली कारवाई होत नसेल तर महापालिका आयुक्तांना देखील त्यांची भूमिका ही आता बदलावी लागेल आणि त्यांच्या भूमिकेबद्दल आता नगरकरांना संशय जास्त वाटू लागलेला आहे. धीरज परदेशी हत्याकांडानं संपूर्ण जिल्हा हादरला. धीरजवर झालेला जीवघेणा हल्ला हा पूर्वनियोजित कट होता, हे लपून राहिले नाही. धीरजवर हल्ला झाल्यानंतर त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मॅकेर हॉस्पिटलच्या प्रमुखांसोबत घटनेनंतर काही मिनिटांमध्ये पोलीस अधीक्षक सुदर्शन मवक्का यांनी प्रकृतीची माहिती घेतली. प्रकृती चिंताजनक असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर लागलीच नगरमध्ये या घटनेचे पडसाद काय उमटू शकतात याची जाणीव सुदर्शन यांना झाली. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी वरिष्ठांची चर्चा केली आणि शेजारच्या जिल्ह्यातील पोलीस कुमक नगरमध्ये मागून घेतली. जोडीला शीघ्रकृती दल, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या रात्री दाखल झाल्या. नगर शहरातील संवेदनशील भागाच्या जोडीने घटनास्थळाच्या परिसरात जास्तीचा बंदोबस्त लावला गेला. नगरमध्ये काहीतरी अघटित घडणार याची जाणीव नगरकरांना यातून झाली. सामाजिक शांतता भंग करणाऱ्यांना कोणती संधी द्यायची नाही या इराद्याने SPनी स्वतः लक्ष घातलं. धीरज परदेशी याला मृत घोषित करण्यात आल्यानंतर जागोजागी लावण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताने नगर शहरातील नियोजित ठरू पाहणारी जाती दंगल शमली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र त्याच वेळी गेल्या 3 दिवसांपासून नगर शहराचाच भाग असणाऱ्या मुकुंदनगर भागाला पालिका कर्मचाऱ्यांनी वेठीस धरलं. मुकुंदनगर फकीरवाडा असेल, दर्गा दायरा परिसर असेल, या परिसराला पाणी पुरवठा, कचरा संकलन, घंटागाडी, स्वच्छता, आरोग्य सेवा, जलनिस्सरण आणि पथदिवे या सुविधा बंद झाल्या. आयुक्तांनी प्रमुख या नात्याने यात हस्तक्षेप करण्याची गरज होती. हा भागच मनपा आधीतून वगळा अशी मागणी करण्यापर्यंत कर्मचारी जातातच कसे, हा खरं तर मोठा प्रश्न आहे. संरक्षण द्या मग काम करतो अशी मागणी संयुक्तिक असताना बहिष्काराची आणि दरपोक्तीची भाषा वापरणाऱ्यांवर आता आयुक्त कोणती कारवाई करणार आहेत? महापालिका आयुक्तांनी वैधानिक कर्तव्य पार पडत असताना केलेल्या कसुरीची विभागीय आयुक्त अथवा स्वतंत्र वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत कालबद्ध चौकशी करण्याची मागणी त्यातूनच पुढे आली आहे. खरं तर कालच्या घटनेच्या निमित्ताने सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या जे एलिमेंट्स आहेत या एलिमेंटला सुदर्शन यांनी चपराक मारली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. घटना घडल्यापासून अंत्यविधीपर्यंत शहरातील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण होती, पण SP सुदर्शन यांनी ती मोठ्या कौशल्याने हाताळली. त्यांना त्यांच्या इंटेलिजन्स कडून आधीच इनपुट मिळाले होते. धीरजच्या मृत्यूची अधिकृत घोषणा होण्याच्या आधीपासूनच त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्त इशारा ज्यांना द्यायला हवा होता तो दिला होता आणि द्यायला सुरुवात केली होती. नगरमध्ये अनेक वर्ष काही अनुचित प्रकार घडला नव्हता आणि घटना देखील घडली नव्हती, पण काही एलिमेंट त्यामध्ये आता घुसले आहेत. ते समाजामध्ये ते निर्माण करण्यासाठी फिरत आहेत. त्यांनी तसं करू नये यासाठी SP सुदर्शन यांनी सोशल मीडियावरच वास ठेवला. अफवा पसरवण्याच्या विरोधात गुन्हे दाखल केले. त्यात हौशे नवशे YouTube चॅनल सुद्धा त्यांनी सोडले नाहीत. यातून SP सुदर्शन यांना कोणत्या एलिमेंटकडे उंगली निर्देश करायचा होता हे वेगळं सांगण्याची गरज नाही. नगरमध्ये अघटित शिजत असल्याचा अंदाज सुदर्शन यांना आला आणि त्यांनी स्ट्रॅटेजी आखली. गंभीर मारहाणीमुळे धीरज घटनास्थळीच गंभीर अवस्थेत कोसळला होता. त्याच्या मृत्यूची अधिकृत घोषणा होण्याआधी पोलिसांनी आधी शहरात आपल्या यंत्रणेकडून काहीतरी अघटित घडतंय आणि शिस्त याचा अंदाज घेतला होता. पोलिसांची खबर पक्की होती. काहीतरी वेगळंच घडवण्याचा बेत काहींनी आखला गेला होता. हा डाव पोलिसांनी आधीच ओळखला होता. शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा डाव हाणून पाडायचा निश्चय पोलिसांनी केला. स्ट्रॅटेजी आखली गेली. SRPFच्या तुकड्या पाचारण केल्या गेल्या.
चौकात विशेषतः संवेदनशील भागांमध्ये मोठा बंदोबस्त लावण्यात आला. पोलिसांची ही मुवमेंट पाहून अहिल्यानगरकरांना देखील काहीतरी विपरीत घडणार याची चाहूल लागली होती. खरं तर ही घटना घडली तो भाग मुकुंदनगरचा, परंतु या घटनेतील आरोपी जे आहेत ते आरोपी आलमगीर आणि दर्गा दायरा परिसरातील आहेत आणि बदनामी झाली ती मुकुंदनगरची. धीरजची हत्या करणारे आरोपी मूळचे दर्गा दायऱ्याची, तेथे त्यांची जुनी घरं, मात्र ते वास्तव्य करून राहतात आलमगीरमध्ये. घटनेच्या दिवशी ते दर्गा दायरा येथे त्यांच्या नातेवाईकाकडे आले होते. दर्गा दायरा भागाला विद्युत पुरवठा गेला आहे तो मुकुंदनगरमधून. तेथील विजेचा तांत्रिक बिघाड झाल्याने धीरज व त्याच्या अन्य 2 सहकाऱ्यांना त्यासाठी वरिष्ठांच्या सूचनेनुसार तेथे जावं लागलं. हल्लेखोरांना धीरज तेथे दिसला आणि त्यांनी पूर्ववैमनस्यातून त्याच्यावर हल्ला चढवला. त्यात गंभीर जखमी झाला. दर्गा दायऱ्यात धीरजवर हल्ला झाला. त्यातील काही भाग मनपा हद्दीत तर काही भाग हा नगरदेवळा ग्रामपंचायत हद्दीत. या संपूर्ण प्रकरणात मुकुंदनगरच्या वाटेला बदनामी आली. नागरिकांना म्हणजे तेथील स्थानिक नागरिकांना याचा प्रचंड त्रास झाला आणि मनस्ताप देखील झाला. कामगार युनियनने मुकुंदनगर आणि परिसरावर नागरी सेवा बहिष्कार घालण्याचा निर्णय कोणत्या अधिकाराखाली घेतला आणि प्रत्यक्ष सेवा बहिष्कारासाठी कोण जबाबदार होतं याची स्वतंत्र चौकशी होण्याची गरज आहे. काम बंद आंदोलनासाठी सक्षम परवानगी घेतली होती का? अत्यावश्यक सेवा जाणीवपूर्वक बंद करण्यात आल्या होत्या का? आणि कर्मचाऱ्यांना आंदोलनात सहभागी होण्याची सक्ती करण्यात आली होती का? यासह अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि या प्रश्नांचं उत्तर मिळण्याची आवश्यकता आहे. महापालिकेची विशेष सभा बोलावून मुकुंदनगर, फकीरवाडा व दर्गादारा परिसर कायमस्वरूपी उघडण्याचा ठराव मंजूर करण्याची युनियनची मागणी वैधानिक अधिकाराबाहेरील, भेदभावपूर्ण आणि असंविधानिक आहे. याबाबतचा निर्णय राज्य शासनाने घेतला. तेथे काम करताना त्रास होत असेल तर त्या अनुषंगाने तत्सम मागणी करण्याऐवजी हा भागच वगळा अशी मागणी करणं अत्यंत चुकीचं आहे. खरं तर जी घटना घडली आहे त्या घटनेला पोलिसांच्या माहितीनुसार वैयक्तिक वादाची जुनी किनार आहे. काही महिन्यांपूर्वी धीरज परदेशी, त्याचा मित्र ओंकार घोलप आणि आरोपी यांच्यात वादावादी झाली होती. ही वादावादी लव जिहादच्या प्रकरणातील होती अशी चर्चा असतानाच अवैध धंद्यातील वादाची किनार देखील त्याला समोर आलेली आहे आणि पोलिसांच्याकडे तशी माहिती समोर आहे. त्यावेळी मेहराज असलम सय्यद, सिराज असलम सय्यद, मुस्तकीम असलम सय्यद यांना धीरज आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केली होती. कोतवाली पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा देखील झाला होता. थातूर मातूर कलमांनी फिर्याद नोंदवली गेली. पोलिसांच्या दप्तरी न्याय मिळाला नाही. मात्र धीरजच्या डोक्यात याचा काटा काढण्याची संधी तो शोधत होता. आताच्या आरोपींनी त्याला मुकुंदनगरमध्ये गाठलं आणि त्याचा जीव घेतला. धीरज परदेशी या प्रकरणाला अजून एक किनार आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत जिया ताहिर शेख याचं मटणाचं दुकान होतं. या दुकानावर 24 एप्रिल 2023 मध्ये हल्ला झाला होता. यामध्ये आरोपी म्हणून शिवम प्रकाश घोलप, ओंकार रमेश घोलप, धीरज कदुरसिंह राजपूत उर्फ परदेशी, केशव पांडुरंग मोकाटे, सागर बाळू आहेर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यात जिया शेख हा गंभीर जखमी झाला होता. त्यात भारतीय दंडविधान तत्कालीन 307 सह 12 गंभीर कलमानुसार कोतवाली पोलीस ठाण्यात 402/2023 या CR क्रमांकाने गुन्हा दाखल झाला होता. या सर्वांनी त्यावेळी सेशन कोर्टासमोर जामिनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज तत्कालीन ऍडिशनल सेशन जज प्रशांत सित्रे साहेब यांनी 16 सप्टेंबर 2023 रोजीच्या आदेशाने फेटाळून लावत आरोपींचा जामीन अर्ज नाकारला होता. पुढे न्यायालयीन प्रक्रिया झाली आणि यांचे जामीन नियमित झाले. खरं तर धीरजलाच मारायचं होतं का? पोलीस तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. धीरजच्या मारेकऱ्यांना खरं तर माळीवाडा येथील ओंकार घोलप याला गाठायचं होतं. यापूर्वी अवैध धंद्यांच्या कारणातून बालिकाश्रम रोडवर रात्रीच्या अंधारात रस्त्यावर नंग्या तलवारी नाचवत गामा भागा नगरीची हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण ताजं आहे. त्याही वेळी ओंकार कनेक्शन समोर आलं होतं, पण त्यावेळी गेम झाला गामा भागा नगरी याचा आणि आता धीरज याचा. खरं तर SP साहेब, गुन्हेगारांना कोणाकडून पोचलं जाते याचा शोध घेण्याची गरज आहे. पोलिसांशी हातमिळवणी आणि राजकीय वरदहस्ताशिवाय गुन्हेगारी फोफावत नसते. गुन्हेगारीसाठी वेगवेगळ्या प्रकारचं टॅलेंट मटेरियल असावं लागतं. राजकीय शक्ती आपला स्वार्थ साधण्यासाठी अशा मटेरियलच्या शोधात कायम असते. जिल्ह्याचे SP कितीही खमकी असले तरी त्यांना त्यांच्या खालच्या पोलीस यंत्रणेवर अवलंबून राहून काम करावं लागतं. या यंत्रणेला राजकीय सिस्टीमशी विशेष नातं ठेवून आपला अर्थपूर्ण स्वार्थ साधायचा असतो. यातून तयार होणाऱ्या सिस्टीमकडूनच अवैध धंद्यांना, गुन्हेगारांना पोचलं जातं. मागील सुमारे 15 वर्षांमध्ये राजकीय वरदहस्तातून पोचली जाणारी गुन्हेगारी फोफावताना पाहायला मिळत आहे. ती आता नगर शहराच्या प्रगतीतील मोठा अडथळा ठरू पाहते आहे.
याची जाणीव सर्वांनी ठेवण्याची गरज आहे. धीरजच्या हत्या प्रकरणाला पाकिस्तान फिलिस्तान कनेक्शन असल्याचा आरोप झाला आणि तो आरोप जाहीरपणे झाला. या अनुषंगाने ठाकरे सेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी या प्रकरणात केंद्रीय गृह विभागाकडून सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. खरं तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी लागलीच तर पाकिस्तान फिलिस्तान कनेक्शनचा आरोप करणाऱ्यांची साक्ष नोंदवण्याची वेळ आली तर त्याचे पुरावे ते देऊ शकणार आहेत का? खरे तर विरोधकांकडून हा आरोप होण्याऐवजी ते सत्तेतल्याच नेत्यांकडून केला गेला असल्यामुळे हा सरकारला घरचा म्हणावा लागेल. फिलिस्तान पाकिस्तान कनेक्शनवरून राजकीय बनाव पेटताना पाहायला मिळत असला तरी मुकुंद नगरच्या शहाबाजचं नेमकं काय प्रकरण आहे आणि नेमकं यात काय कनेक्शन आहे याचा शोध पोलिसांनी घ्यायला पाहिजे. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार दत्ता पानसरे यांना अनुमोदक म्हणून सही करणारा शहबाज आणि आता धीरजच्या प्रकरणातील शहबाज एकच आहेत की वेगळे आहेत याची चर्चा सध्या झडत आहे. घटनेच्या आधी आणि नंतरचे आरोपींचे सीडीआर एसडीआर पोलिसांनी तपासले तर यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याशिवाय राहणार नाही. काही दिवसांपूर्वी राहत्यामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांची या मोर्चाच्या भाषणातील फटकेबाजी धर्मनिरपेक्षतेच्या लाईनवर असल्याचं पाहायला मिळालं. पालकमंत्री विखे पाटलांनी धीरजची रुग्णालयात जाऊन त्यावेळी भेट घेतली होती आणि त्याच्या आरोग्याच्या बाबत त्याच्यावर झालेल्या हल्ल्याच्या बाबतचे अपडेट घेतले होते. कुटुंबियांची विचारपूस देखील त्यांनी केली. आमदार संग्राम जगताप आणि अक्षय कर्डिले यांच्या आखेला साथ देऊन गोपीचंद पडळकर भंडारे नगरमध्ये पोहोचले. पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोनवर संवाद घडून आणला. मात्र विखे पाटील पिता पुत्रांची एसपी ऑफिस चौकासमोरच्या सभेला असणारी अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरले. या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक आणि गमतीशीर गोष्ट समोर आली आहे. मुकुंद नगरकर जीव मुठीत धरून बसलेले असताना ज्या मुकुंद नगर परिसरातील मतदारांनी निलेश लंकेंना भरभरून मतदान केलं आणि त्यांना खासदारकी बहाल करण्यापर्यंत निर्णायक मतदान दिलं ते निलेश लंके सध्या कुठे आहेत असा प्रश्न मुकुंद नगर म्हणून उपस्थित आहे. एवढी मोठी घटना घडून देखील निलेश लंके यांचं या अनुषंगाने एक उंच स्टेटमेंट देखील वाचण्यात आलं नाही. धर्मनिरपेक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीकडून लोकप्रतिनिधित्व करताना खरं तर धार्मिक सलोखा जपणारी भूमिका त्यांच्याकडून मांडली जाणं अपेक्षित होतं. पण ज्या मुस्लिम बहुल समाजाला त्यांनी आपल्या निवडून येण्याचं श्रेय दिलं होतं आज त्यांच्यासाठी ते उभे राहताना दिसत नाहीत. जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा लंके नॉट रिचेबल झाल्याचं यापूर्वी अधोरेखित झालं आहे आणि आता देखील तसंच झालं आहे. आता नॉट रिचेबलच राहणार असं समीकरण समजून घ्या अशी टिप्पणी दस्तूरखुद्द मुकुंदनगर मधूनच होऊ लागली आहे आणि तशा नोट्स तशा प्रतिक्रिया सोशल मीडियातून व्यक्त होताना दिसत आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या चौकात जे रस्ता रोको झालं त्या आंदोलनात अक्षय कर्डिले या युवा आमदारांनी जी भाषा वापरली ती भाषा पाहता त्यांना आवर घालण्याची गरज आहे. त्या चौकात झालेल्या रस्ता रोको आंदोलनात बोलताना आमदार अक्षय कर्डिले यांनी आपल्या दिवंगत वडिलांच्या वक्तव्याची आठवण करून दिली. ती आठवण करून देताना अक्षय कर्डिले यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवराळ भाषा वापरली. मोर्चातील महिलांना देखील या भाषेने खाली मान घालावी लागली. तुमच्या झाभर मतांची गरज नाही अशी टिप्पणी या दुःखद प्रसंगी त्यांनी केली. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या. धीरजला न्याय मागण्यासाठी एसपी ऑफिस समोर मृतदेहाची अँब्युलन्स थांबवण्यात आली आहे की राजकीय सभा आहे असा संभ्रम अनेकांना पडला. मतांचा जोगवा मागणारी आणि तत्सम टिप्पणी करणारी ही राजकीय सभा नक्कीच नव्हती. आमदार अक्षय कर्डिले यांचं रक्त तरुण आहे. नौके असले तरी आता आमदार झालो आहोत याची आणि सामाजिक भान आपण जपलं पाहिजे याची जाणीव त्यांनी ठेवण्याची गरज आहे. धीरजच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरतच अनेकांनी उत्स्फूर्तपणे दुकानं बंद करून धीरजला श्रद्धांजली वाहिली. उत्स्फूर्त बंदचं नक्कीच स्वागत केलं पाहिजे. पण बाजारपेठेसह शहराच्या अनेक भागांमध्ये युवकांची जत्तेच्या जत्ते जबरदस्तीने दुकानं बंद करण्यासाठी दबाव टाकत असल्याचं काही ठिकाणी पाहायला मिळालं. दुसऱ्या दिवशी बाजारपेठ MIDC शाळा अनेक व्यावसायिक फर्म बंद होत्या. जनजीवन यामुळे विस्कळीत झालं होतं. धीरजच्या मारेकऱ्यांना फाशी हीच त्यालाच खरी श्रद्धांजली आहे आणि असणार आहे. मात्र बेमुदत बंद पुकारून शहराला विटीस धरणं यात योग्य नक्कीच नव्हतं. धीरज परदेशीच्या हत्याकांडानंतर प्रामुख्याने नगरकरांना उणीव भासली ती अनिल भैया राठोड यांची. शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन स्वर्गीय अनिल भैया राठोड यांनी काम केली. आज जर ते हयात असते तर नक्कीच रस्त्यावर उतरले असते. अनेकांनी त्यांची उणीव बोलून दाखवली.
पण त्यांचा उत्तराधिकारी असणाऱ्या आणि शिंदे सेनेत असणाऱ्या विक्रम राठोड यांची या संपूर्ण प्रकरणात कोणतीच भूमिका दिसली नाही. आमदार संग्राम जगताप यांचं SP ऑफिस चौकात भाषण सुरू असताना विक्रम राठोड यांनी आमदार जगताप यांचं ते भाषण फेसबुक लाईव्ह केलं आणि ते नगरकरांनी याची देही याची डोळा पाहिलं. एकूणच धीरज परदेशी प्रकरणात जे जे घडलंय ते मांडण्याचा सारीपाटच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केलाय. एकूणच या संपूर्ण प्रक्रियेबाबत, या प्रकरणाबाबत जी घटना घडली त्या घटनेच्या अनुषंगाने पडद्यासमोर आणि पडद्यामागे जे जे घडले ते मांडण्याचा प्रयत्न केलाय. आपणास याबद्दल काय वाटतं नक्की कमेंटमध्ये आपण व्यक्त व्हा आणि पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सारीपाट सह्याद्रीचा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन.